मानाचा जय भावांनो. तर हा वायरलेस माईक आहे. तर या माईकवरचा संपूर्ण व्हिडिओ हा आहे. तर हा माईक तुम्ही मोबाईलला कसा कनेक्ट करायचा आणि कनेक्ट केल्यानंतर पण बऱ्याच वेळा काय होतं, की माईक कनेक्ट तर होतो, पण तुम्ही व्हिडिओ चालू केला तर तुमच्या जो कॅमेराचा आवाज आहे तोच आवाज येतो, पण माईकचा आवाज येत नाही. तर हा प्रॉब्लेम कशामुळे होतो? तर ह्याला काही 1, 2, 3 सेटिंग असतात. ती सेटिंग केल्याशिवाय तुमचा माईक हा पूर्णपणे कनेक्टेड होत नाही. तर भावांनो काय करायचंय, तर ह्या माईकचे जे तुम्हाला मी सगळं दाखवले, की याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटलेलं आहे. तर भावांनो याच्यामध्ये बघा, हा छोटा माईक आहे. छोटा माईक, त्याच्यानंतर हा छोटा कनेक्टर आहे. हा कनेक्टर तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करायचा आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि त्याच्यानंतर हा अजून एक छोटा कनेक्टर आहे. हा छोटा कनेक्टर आहे. हा पण तुम्हाला कुठे कसा कनेक्ट करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच्यामध्ये एक छोटा चार्जर आहे, जो तो आपल्याला त्या माईकला कसा कनेक्ट करायचा हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय होईल, छोट्या एक 1-2 सेकंदासाठी तुम्ही स्किप कराल आणि जी माहिती हवी आहे ती माहितीच निघून जायची. तर तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला आता एक दुसरा मोबाईल आहे आपला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी कनेक्ट करून दाखवतो. तर हा आपला मोबाईल आहे. तर या मोबाईलला तो माईक कसा कनेक्ट करायचा तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला माईक कनेक्ट करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. माईक कुठलाही असू द्या, मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही कनेक्ट करा, 100% तुमचा माईक कनेक्ट होणार. कारण मी काल माईक मागवला, बराच ट्राय केला, पण माईक कनेक्टच होत नव्हता. मोबाईलला कनेक्ट झाला होता, पण मोबाईल आपण रेकॉर्ड केल्यानंतर व्हिडिओला कोणताच आवाज येत नव्हता. कारण सगळा आवाज फक्त यायचा तो आपला जो मोबाईलचा कॅमेरा आहे त्याचा आवाज यायचा, माईकचा आवाज येत नव्हता. तर बरेच प्रयत्न करून बघितले, पण काय उपयोग होत नव्हता. शेवटी लावलं जुगाड. जुगाड लावलं तुम्हाला माहितीच आहे मग काम कसं असते आपलं. तर भावांनो, हे आपल्याला ह्या मोबाईलमध्ये CP मोबाईलमध्ये कनेक्ट करायचे, जोरात प्रेस करायचे. प्रेस केल्यानंतर ह्याच्यामध्ये खाली हिरवी लाईट लागते. हिरवी लाईट लागल्यावर आपण समजून जायचं की हा कनेक्ट झालाय. तर नंतर काय करायचं, आपल्याला मोबाईलची सेटिंग ओपन करायचे. सेटिंग ओपन केल्यानंतर इथं वरतीच तुम्हाला काय करायचंय, OTG टाईप करायचंय. तर हे बघा, हे OTG टाईप केल्यानंतर तुम्ही त्या साईडला बघा, OTG कनेक्शन आलंय बघा. OTG कनेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, OTG कनेक्शन आहे हे ऑन करायचं आहे. कारण हे ऑन केल्याशिवाय तुमचा तो जो माईक आहे तो कनेक्ट होणार नाही. तर हे कनेक्शन ऑन केल्यानंतर बॅक घ्यायचं आहे. तर हे कनेक्ट केल्यानंतरही तुमचा माईक कनेक्ट होत नाही. तुम्हाला नंतर काय करायचं आहे, हा माईक आहे, या माईकला इथं खाली बटन आहे, हे बटन दाबून धरायचं आहे. दाबून धरलं का इथं हिरवी लाईट लागते. हिरवी लाईट कंटिन्यू लागून राहिली तर समजायचं माईक त्या कनेक्टरला कनेक्ट झाला. तर हा माईक कनेक्टरला कनेक्ट झालाय. याच्यानंतर काय करायचंय, हा जो माईक आहे तो तुम्हाला इथं लावायचा आहे. हा इथं लावायचा. इथं लावल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला अजून एक सेटिंग करावं लागते. तर ते सेटिंग पण तुम्हाला दाखवतो. हे सेटिंग ओपन करायचं. सेटिंग ओपन केल्यानंतर साऊंड व्हायब्रेशन ओपन करायचं. साऊंड व्हायब्रेशन ओपन केल्यानंतर इथं खाली मोर लिहिले बघा, हे मोर ओपन करायचं. मोर ओपन केल्यानंतर डिफॉल्ट डिव्हाइसमध्ये तुम्हाला काय करायचं, यूज पेरिफेरल डिव्हाइस, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टो सिलेक्ट असेल. आता हे काल मी सेटिंग चेंज केलंय, तर तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टो सिलेक्ट असेल, त्याच्या खाली जो ऑप्शन असेल दुसरा, तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आता माझ्यामध्ये दुसरा हाच आहे, तुमच्यामध्ये दुसरा पण असाच काहीतरी असेल तर तुम्हाला हा दुसरा टच करायचा आहे. तर हा केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचा आवाज पण दाखवतो. आता एक छोटा व्हिडिओ आपण हे करू. मानाचा जय भावांनो. तर हा माईकचा आवाज तुम्ही बघू शकता आता.
हा बघा, हा माईकचा आवाज आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो तुम्ही साधारण 1 मिनिटामध्ये तुम्ही हा माईक कनेक्ट करू शकता. काही नाही, किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत, फक्त तुम्ही व्यवस्थित करा, जोडा. तुमचं काम झाल्यानंतर ही ग्रीन लाईट ही चालूच आहे, दाबून धरा. लाईट बंद झाली, तुमचा माईक बंद झाला. बंद झाल्यानंतर किमान थोडे दिवस तरी तुम्ही व्यवस्थित त्याला जसा पॅक आला होता तसा पॅक व्यवस्थित ठेवा, म्हणजे काही दिवस चालेल, नाहीतर खराब व्हायला काय हो नंतर आवडतो. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा माईक सोप्या पद्धतीने कनेक्ट करू शकता. अजून तुम्हाला याबद्दल काही शंका असली किंवा काही वाटलं तुमचा माईक कनेक्ट होत नसला, तर फक्त एक कमेंट करा. त्या कमेंटमध्ये एक मेसेज करा तुम्ही फक्त की तुमचा कनेक्ट होत नाहीये. तुम्हाला पूर्ण व्यवस्थित सेटिंग सांगितलं जाईल. बाळूमामांच्या भक्तांना नेहमी तुम्हाला सपोर्ट केला जाईल. आपल्यालाही बऱ्याच जणांनी केलाय, पण आपणही सर्वांना करू. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.